आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्यात जागावाटपाचा मुद्दा तापलेला आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या मनसे व भाजपची युती होण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहित भारतीय शिपिंग इंडस्ट्रीतील मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या ज्वलंत विषयाकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि राज ठाकरे यांनी पत्रात नेमकं कोणाला दोषी ठरवलं जाणून घ्या सविस्तर. 2 लाख सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक रोखा. भारतीय शिपिंग इंडस्ट्रीतील 2 लाख सीफेरर्सची होणारी आर्थिक पिळवणूक रोखून त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी, त्यांना सर्वार्थाने अधिकाधिक सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, कामगार कायदा व मर्चंट शिपिंग कायदा तसंच कलेक्टिव्ह बार्गेनिंग अग्रीमेंट सह CBA संबंधित सर्व कायद्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी आपण तातडीने योग्य ती कार्यवाही कराल, असा विश्वास राज ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे. ठाकरेंच्या नजरेत कसा आला मुद्दा? शिपिंग क्षेत्रातील संबंधित कामगारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या कामगारांनी नाविक क्षेत्रातील 2 लाख भारतीय सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक ही राज ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंबंधी कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.